सुंदर षटक टाकावं लागतं, खूप साऱ्या कमी धावा द्याव्या लागतात, विकेट्स मात्र प्राप्त कराव्या लागतात, परंतु तुषारच्या खांद्यावरती ही खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळतील त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर शुभम आपल्याला बॅटर पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईकला रवींद्र ही जोडी आपण पाहतोय. चला मॅच चालू करा, वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 16 टीम कंप्लीट खेळवायच्या आहे. पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय तुषारला, पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तुषार. पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू लेग साइडला भिरकवलाय, चेंडू मात्र निघून चाललाय. वन बाउंस सीमा रेषे पार. लाजवाब पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय आणि आनंद साजरा करत असताना शुभमच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. श्री काळेश्वरी देवी चषक 2025 मध्ये ब्रँडेड चौकाराने सुरुवात केली आहे. मागच्या मॅच मध्ये षटकाराने सुरुवात झाली होती, मागच्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली आहे. आज खरं आता आपण पाहतो एका दिशेला शेंबडी, दुसऱ्या दिशेला जळकीवाडी छावा. पहिल्या चेंडूवरती एक मोठा पटका पाहायला मिळतोय शुभमच्या बॅट मधून. आपल्याला पाहिलं तर तुषारच्या अगेन्स्ट या ठिकाणी तुषार कशा पद्धतीने नेक्स्ट चेंडू टाकतील. हा देखील चांगला फटका आहे, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का या ठिकाणी. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा दुसरा 3 धाव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मित्रांनो खूप मोठी इम्पॉर्टंट असते. क्रिकेटमध्ये एका धावेला खूप सारं महत्व आहे. शाळेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं तर एका धावेला खूप सारं महत्व आहे. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला कुठेतरी रोखायची असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करणं तितकंच गरजेचं आहे. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन जळकीवाडी छावा टीम कडून आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार पाहतोय प्रथम षटक टाकत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र चांगला फटका आहे, ते मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र हळू जमिनीला गुदगुल्या करत निघून चाललाय सीमारेषे पार. येतोय रवींद्रच्या बॅट मधून देखील हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. अगदी सर्कल ग्राउंड आहे, या सर्कल ग्राउंड वरती हीच खूप सारी मजा आहे. मनसोक्त फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजांना अगदी या खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. पहा प्रकाश काहीतरी कानमंत्र देत असताना तुषारला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच षटकामध्ये आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मौजे शिमले टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. एका दिशेला रवींद्र, दुसऱ्या दिशेला शुभम पाहतोय. तुषार पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, लँड होईल सीमा रेषे पार. फरार मिळतील 6. रवींद्रच्या बॅट मधून एक लाजवाब अक्का गोला उछालकर बोला आणि मिळतील इथे काळेश्वरी देवी चषक 2025 मध्ये 6 धावांचा टोला. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 17 धावा. पहा पहिल्याच इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा कोटल्या गेल्या होत्या प्रकाशाने. या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. एका दिशेला महेंद्र, दुसऱ्या दिशेला शुभम, ही जोडी अगदी आक्रमक खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे, गॅप आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी करणार नाहीत. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकाच धावेवरती समाधान पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी असुरी मार्गस्थ असताना या षटकातले असुरी काही चेंडू शिल्लक आहेत आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजाने मात्र 18 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या इनिंग मध्ये देखील 18 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, म्हणजे अगदी सामना बरोबरीच चालू आहे. एका दिशेला मौजे शेंबडी टीम आपण पाहतोय धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा, 18 धावा कुठल्या गेल्यात. या षटकातला हा शेवटचा चेंडू असावा कदाचित. देखील फटका चांगला आहे तिथे, मात्र गॅप आहे मोठा. क्षेत्ररक्षण झालंय, एकच धाव पाहायला मिळेल का. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. महेंद्रचं कौतुक केलं जाईल. अगदी नॉन स्ट्राईक इन वरून स्ट्राईक वरतून अगदी धावत सुटला. पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या सहाय्याने संघाचा धावफलक 1 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 20 या अंकावरती. इथून पुढे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आव्हान खूप सोपं आहे परंतु कठीण आहे. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही
अगदी शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत कोण हारेल कोण जिंकेल याचा अंदाज लावू शकत नाहीये. क्रिकेट एक असा खेळ आहे होत्याचं नव्हतं देखील कधी होऊ शकेल हे देखील तुम्हाला समजणार नाहीये. क्रिकेटला अगदी तुम्ही शांत पद्धतीने खेळा, रिस्पेक्ट द्या, त्यानंतर तुम्ही खेळ करत असताना अगदी त्याचा सन्मान देखील करा. परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना जिथे होत्याचं नव्हतं देखील आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालंय. याच क्रीडांगणावरती पाहिलं जाबरवाडी विपक्ष कोळघर टीमच्या दरम्यान मॅच आपण पाहत होतो. एक चेंडू आणि 6 धावांची गरज असताना सामना नमवला होता मौजे शिमडे टीमने. परंतु आज मात्र सामना खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमा करत असताना मौजे शिमडे टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय राकेश. दुसरं षटक मात्र या ठिकाणी आता चांगलं षटक टाकावं लागेल. या षटकामध्ये खूप कमी धावा या ठिकाणी द्याव्या लागतील त्या मात्र राकेशाला. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच अगदी हात करतायत, समांतर आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धाव या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळते. या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील जळकेवाडी छावा टीमला. सुरुवात चांगली झाली होती फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर प्रकाश यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहणं गरजेचं होतं. मोठी धावसंख्या उभी करायची होती परंतु ते त्यांना जमलं नाहीये. परंतु इथे धावा रोखायची असेल तर गोलंदाज इथे मात्र नो चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी चांगले एफर्ट्स दाखवलेत, कौतुक केलं जाईल त्या ठिकाणी तुषार्याचं. नो चेंडू आहे. पंच आम्हाला कळवतात की हा चेंडू आहे नो. फ्री हिटची संधी. अच्छा दिवसातील पहिला नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि नो चेंडू आहे. त्या नो चेंडूवरती आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या त्या 3 धावा. या 3 धावेवर संघाचा धावफलक जर पाहिला 9+1 ना 3 धावा झाल्या. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू जात होता कदाचित परंतु फ्री हिटची संधी होती. चेंडू जरी पकडला असता तरी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि डॉट आपण पाहतो 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये हे येणारे चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकावे लागतील. एका दिशेला आपण पाहिलं तर शुभम, दुसऱ्या दिशेला रवींद्र. इथे मात्र चांगला चेंडू. इथे काय घडलंय अगदी अप्रतिम एक्सिलेंट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं डॉट चेंडू होता आणि तिथे मात्र 1 धाव रोखू शकले नाहीयेत. या धावा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतील बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 26 धावा झाल्या. त्या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. हे चेंडू जर का डॉट येत आहेत ना तर या मॅच मध्ये अगदी प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. एका दिशेला हरण्याची भीती, दुसऱ्या दिशेला जिंकण्याचा आनंद आहे. परंतु इथे मात्र काय घडेल. हा देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे 1च धाव मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. ते मात्र दोन्ही ओपनर अगदी चांगली फलंदाजी करत असताना रवींद्र आणि शुभमला आपण पाहतोय. राकेशला मात्र या षटकातील अजूनही काही चेंडू टाकत असताना आपण पाहणार आहोत. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा नो चेंडू आहे. नो +4 मिळतील त्या 5 धावा. पंच पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करतायत आणि नो चेंडू आहे. पाहता पाहता या चेंडूवरती एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धाव्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर संघाचं धावफलक झपाट्याने वेगाने पुढे जात असताना धावफलकावरती धावा झाल्यात 32 धावा. अजूनही 1-2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम मौजे शिमडी संघाला. पहिला सामना आहे. पहिल्याच मॅच मध्ये अगदी चांगला खेळ आपण पाहतोय. हा मात्र खराब चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू टाकण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. संघाचं धाव फलक जर पाहिलं तर संघाची धाव संख्या झाली आहे. जिंकते टीम मौजे शिमडी टीम आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये पहिला विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक जळकेवाडी छावा टीम
चांगली सुरुवात नक्कीच तुम्ही जरूर केली होती, परंतु आज मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी कुठेतरी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि या खऱ्या अर्थानं टीम मौजे शेमडी टीमचं कौतुक केलं जाईल. यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहूयात चिकनवाडी विरुद्ध चोरगे उमरी. चला दोन्ही संघ तयार आहात ना? चिकनवाडी टीम चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12वा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. त्याचबरोबर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच देऊयात. शाने चांगली फलंदाजी केली आहे. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? त्याचबरोबर जळकीवाडी छावा टीमचे संघनायक आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करणार आहोत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या. आणि या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपण नक्कीच देऊयात ज्याने चांगली फलंदाजी केली. रवींद्र साळुंके. रवींद्र साळुंके आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच देऊयात. आणि जळकीवाडी छावा टीम आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करूया. चिकनवाडी टीमचा अतिरिक्त 12वा खेळाडू, चोरगे उमरी टीमचा अतिरिक्त 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. 3 षटकांची मॅच आणि या 3 षटकांची मॅचची कहाणी ऐकण्यासाठी नक्कीच मायक्रोफोन वरती आपण बदल करूयात. आपण पाहतोय ओरमुडी असोसिएशन मधील एक बहारदार आवाज, सुंदर मराठीमधून समालोचन ज्यांचं आपण दिवसभर ऐकणार आहात, ज्यांना आमंत्रित करूयात. निकम सर आपण या व्यासपीठावरती आपल्या घोडवाणीतून पुढील मॅचची कहाणी ऐकूयात. चिकनवाडी विपक्ष चोरगे उमरी यांच्या दरम्यान. धन्यवाद. पहिली मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात रवींद्र याला. मी विनंती करतो की तानाजी गुरुजी यांना विनंती करतो की पहिली मॅन ऑफ द मॅच ज्याने चांगली स्फोटक फलंदाजी केली आणि पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. नक्कीच रवींद्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय करून दिलाय. त्याचबरोबर जळकीवाडी टीम संघनायक आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करणार आहोत आणि दोन्ही टीमच्या दरम्यान मॅच पुन्हा एकदा क्रीडांगणावरती पाहू शकाल. जननी माता चिकनवाडी टीम आणि चोरगे उमरी टीम यांच्या दरम्यान ही महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत बी ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती निकम सर यांच्याकडे. संतोष दादा शिंदे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. संतोष दादा शिंदे. आणि खरोखर मौजे शेमडी संघानं चांगलं असं प्रदर्शन केलं. पहिला विजय इकडे मिळवला या ग्राउंड मध्ये आणि ते गेलेल्या पुढच्या सामन्यासाठी दुसऱ्या सामन्याकडे जातोय आपण. वळतोय चोर गणेश विधाते सर यांचा सुद्धा इकडे मायेची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात येतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खरोखर आज बघतोय मी या सावरी गावचं नियोजन खूप छान पद्धतीने आहे. पाहुण्यांचं स्वागत असेल किंवा कोणाचं सत्कार समारंभ बरोबर सर्व गोष्टीवरती लक्ष आहे या सावरी गावचं. खरोखर एक चांगलं मनमिळाव गाव असेल सावरी गाव, कारण या सावरी गावात आमचे एक शो झालेला आहे त्याच्यामुळं सावरी गावाला थोडंसं कनेक्ट आहे आम्ही. चांगलं गाव आहे आणि चांगलं प्लॅनिंग सुद्धा आज केले त्यांनी कल्याण याच्यामध्ये. विधाते सरांचा मायेची शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला गोलंदाजी आहे तो म्हणजे रोहित आणि त्याचा सामना करेल
सुशांत. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. रोहित सामना करेल तो म्हणजे सुशांत याचा. पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू. ओ माय गॉड, ओ माय गॉड, असा जर तुम्ही चेंडू देणार तर काय शेवटी अंपायरनं हात वरती करायला लागणार. क्या बात आहे बाबा, वा भाई वा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यस, सुरुवात चांगली केलेली आहे ती म्हणजे चिकनवाडी संघाने. धावसंख्या होते 6. पहिला चेंडू 6 धावा. पहिल्या चेंडू ते आक्रमण केलंय ते म्हणजे रोहित याच्या. बघूया दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा तसा चेंडू, परंतु आणि हा ओहो विकेटचं पतन. फलंदाजाला वाटलेलं की हा चेंडू सुद्धा आपण एक बाउंड्रीच्या बाहेर फेकू शकतो, परंतु रोहितला बघा कसे सगळेजण प्रोत्साहन देत आहेत. रोहित जाऊ दे, एखादा चेंडू षटकार गेला ना, याच्या आधी 3-3 षटकार गेले, तुझा तर एकच गेलाय, तू फक्त तुझी गोलंदाजी चांगली कर. तेच करतोय रोहित. पहिल्या विकेटचं पतन होतं इकडे. सुशांत झेलबाद होतोय आणि त्याच्या जागी येतोय आता नवीन फलंदाज, तो म्हणजे अक्षय कदम. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद केलाय तो म्हणजे रोहित याने. धावसंख्या होते 6. चिकनवाडी संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती असेल रोहित. ओहो, रोहितची गोलंदाजी काही समजायला मागत नाही. असं वाटतंय की तिकडे फुल टॉस चेंडू जातोय, परंतु तो चेंडू थोडासा फसवा टाकण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे रोहित याचा, परंतु 2 धावा काही रोखू शकला नाहीये. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या होते 8. 1 बाद 8 चिकनवाडी संघाची. पुन्हा एकदा जातोय आपण मैदानावरती जिथे रोहित करतो गोलंदाजी. पुन्हा एकदा पहिला हा चेंडू आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह. मला वाटतं हा येईल घोडा फरार होईल का? यस, स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. क्या बात आहे. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला तो म्हणजे अक्षय याच्या बॅट मधून. सुंदर. बघा शेवटचं पर्व आहे. आता शिंदे सरांनी सांगितलं इथे कोण होईल सिकंदर हे येणारा 4-5 वाजताची वेळ सांगेल. पुन्हा एकदा रोहित आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा तसाच चेंडू मारण्याचा, हुक मारण्याचा प्रयत्न आणि ओ माय गॉड, तिथे कॅच केला पाहिजे होता. बघा ज्यावेळी तुमच्या एखाद्या आपण गावची जर्सी किंवा ट्रॅक गावच्यासाठी घालतो त्यावेळी आपलं एक कर्तव्य बनतं की माझं गावासाठी काहीतरी देणं लागतं, कारण एवढ्या लांबून आपण आलोय तर तुम्हाला तेवढं क्रिकेटसाठी दिलं पाहिजे, आपल्या गावासाठी दिलं पाहिजे. धावसंख्या होते ती म्हणजे चिकनवाडी संघाची 14. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्याचा फायदा उठवलाय चिकनवाडी संघाने. पुन्हा एकदा रोहित आणि हा चेंडू पुन्हा एकदा येणार, येईल चौकार. रोहितची गोलंदाजी थोडीशी त्याच्या अटॅक केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल ती म्हणजे 18. सकाळी आपण पहिली मॅच बघितली, त्याच्यामध्ये ग्राउंड बघितलं तर फलंदाजासाठी अनुकूल ग्राउंड आहे. खरोखर एक असा आपल्या पल्ली भाग असेल किंवा कासपठार भाग, असा एखादा गोलंदाज तयार झाला पाहिजे आपल्याकडे, कारण इथे आपल्याकडे सर्व फलंदाजच तयार होत आहेत. तर गोलंदाज सुद्धा तयार राहिलं पाहिजे की जर फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तर तुमचं सुद्धा कर्तव्य बनतं की त्याला कसं आउट केलं जाईल. जर तो चौकार मारतोय तर त्याला कसं फसवलं जाईल, असे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. कर्तव्य म्हणून 6 चेंडू टाकाना. 6 चेंडू जर टाकायचे झाले तर पहिली दुसरीला मुलगा सुद्धा आणून 6 चेंडू टाकेल, परंतु तुमचं कर्तव्य की 6 चेंडू तुम्ही कशा प्रकारे टाकताय, कारण ते 6 चेंडू गाव तुमची वाट बघतंय, गाव बघतंय तुम्हाला लाईव्ह की हा माझ्या गावचा खेळाडू आहे, हा काय योगदान देतोय माझ्या गावासाठी. चला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 18. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो म्हणजे अर्जुन. चोरगे उमरीचा चोरगे उमरी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे अर्जुन. पहिला चेंडू. ओ माय गॉड, ओ माय गॉड. यश, पहिला रोंड्या शॉट. आपल्या सातारी पोरं बोलली तर सातारी पोरांच्या बॅट मधून येणार तर रोंड्या शॉट एकतरी येणार. सुरुवात केली ती म्हणजे
चंद्रकांत याच्या बॅट मधून आलाय हा शॉट. क्या बात आहे. बघा या शॉट मध्ये एवढी पॉवर होती. ज्यावेळी बॅटला चेंडू कनेक्ट झाला त्याच वेळी चेंडूवरती लिहिलं होतं 6. खरोखर क्या बात आहे. काय फलंदाजी करताय यार ही चोरगे उमरी टीम. धावसंख्या होते ती म्हणजे 24. पहिला चेंडूवरती दाखवून दिलंय की षटकारानं स्वागत केलंय ते म्हणजे अर्जुन याचं. बघूया दुसरा चेंडू अर्जुन कशा प्रकारे हाताळतोय तो पुन्हा एकदा. आणि हा चेंडू सुद्धा आखूट टप्प्याचा चेंडू होता. जोरदार फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न थोडा फसलाय. बघा अशी गोलंदाजी झाली पाहिजे. एखादा षटकार तुमच्या ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देऊन कसा चेंडू मला टाकायचा आहे हे ठरवलं पाहिजे. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू हा सुद्धा चेंडू खरोखर निर्धाव. बोलतात ना एखादा अशा हाणामारीच्या षटकामध्ये एखादा चेंडू तुम्ही निर्धाव टाकता त्यावेळी खरोखर एक गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. कारण हाणामारीचं षटक असतं. तीन षटकाचे हे सामने खेळले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन आणि हा चेंडू सुद्धा चांगला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का आणि 2 धावा पूर्ण करतोय चोरगे उमरी संघ. धावसंख्या होते ती म्हणजे 26. दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावा 26. अक्षय आणि पुन्हा एकदा हा चेंडू आणि कॅच ड्रॉप झालाय. मित्रांनो फिटनेस इकडे तुमचा सांगतो. फिटनेस महत्वाचा आहे. आजकालच्या मुलांना खरोखर आमच्या वेळेचा ज्यावेळी काळ असायचा त्यावेळी आम्ही चपाती वगैरे खाऊन घरातून निघायचो. आत्ताची मुलं सकाळी सकाळीच आईला बोलतायत आई फ्राईड राईस आहे का मॅगी आहे का. मॅगीने कशी तुमचं हेल्थ राहणार. तुम्हाला फिटनेस ठेवायचा तर चपाती भाजी खालीच पाहिजे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव काउंट होतोय का नाही आणि 1 धाव. खरोखर चांगली गोलंदाजी करतोय अर्जुन परंतु तेवढं सहकार्य केलं पाहिजे टीमने. अर्जुनने चांगले निर्धाव चेंडू टाकले. भले एखादा षटकार आलाय परंतु अर्जुनला माहिती आहे एखादा षटकार हा येणार परंतु मी माझी गोलंदाजी चांगली केलीच पाहिजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चोरगे उमरी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29. शेवटचे 6 चेंडू श्री काळेश्वरी देवी चषक 2025 सावरी गावाचं चांगलं प्लॅनिंग आहे. चांगलं नियोजन आहे. दुसरा सामना खेळतोय आपण कल्याणमध्ये या ग्राउंड मध्ये. इथे 4 ते 5 वाजता समजेल. याच्यानंतरचा जो सामना असणार आहे धावली वर्सेस JMDCC शेमडी. यांनी तयार राहायचंय टॉस साठी. धावली वर्सेस JMDCC शेमडी. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे चिकनवाडी संघाकडून महादेव वरती आता जबाबदारी आली आहे. आणि बघूया लेफ्ट हँड बॅट्समॅन खरोखर लय सापडले या फलंदाजाला. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. 999 गोलंदाजी ट्रॅक वरती आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव काउंट होतोय. बघा आत्महत्या बोलावं लागेल मित्रांनो. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही चेंडू जर निर्धाव काढलाय तर असा मारायची गरज नव्हती. कारण 1 चेंडू 1 धाव. विचारा की काय 1 धाव करू शकते. एका धावेसाठी माझा चुलता सुद्धा एका मताने पडलाय. चुलता तवापासून 5 वर्षापासून गायब आहे. लक्षात घ्या. म्हणजे 1 धाव किती महत्वाची आहे मित्रांनो. 1 धाव महत्वाची. चुका करू नका. पुन्हा एकदा 30 धावसंख्या. गोलंदाजी ट्रॅक होती 999. ओहो आणि सुंदर असा मारण्याचा आणि हा चेंडू अडवला तर पाहिजेच. यस पण चेंडू अडवण्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे चोरगे उमरी संघ. धावसंख्या होते 32. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 32. चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये महादेव. धावसंख्या 32. चोरगे उमरी संघाची. चिकनवाडी संघ सुद्धा तेवढाच तुल्यबळ आहे. प्रोत्साहन करताय महादेवाला. महादेवची जर्सी बघा 999. चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय परंतु आता पुन्हा एकदा राईट हँडेड बॅट्समॅन. यस ये वही आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि याला उचललाय. झेलबाद होते का बघूया. ओहो यस महत्वाचा कॅच आहे आणि महत्वाचा कॅच घेतलेला आहे तो म्हणजे चिकनवाडी संघाच्या या खेळाडूने. धावसंख्या विकेटचं पतन होते. धावसंख्या जैसे थे. धावसंख्या 32. तिसऱ्या षटकातील काही चेंडू
बघा इकडे फलंदाजासाठी अनुकूल वातावरण आहे. गोलंदाज थोडेसे इकडे झगडताना दिसत आहेत. अजूनही पुढचे काही सामने असतील. धावली शेंबडी असेल, जाधव उमरी सावरे असेल, आंबावडे ह्याच्यानंतरचे सगळे सामने असतील ते हाय व्होल्टेज सामने असणार आहेत. प्रत्येक संघ झगडणार आहे कारण शेवटचं पर्व आहे, शेवटचा टुर्नामेंट आहे. याच्यामध्ये कोणते संघ विजयी होईल आणि कोणता संघ आपलं नाव कोरेल ते काही आलेला वेळच सांगेल, काळ सांगेल. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सीताराम चोरगे उमरी संघाचा. 999 पुन्हा एकदा आणि हा चेंडू अवांतर धावेमध्ये भर. यस पंचांचा निर्णय आलेला आहे. यस वाईट चेंडू आहे. या धावसंख्येबरोबर धावसंख्या होती ती म्हणजे 33. तिसरं षटक महादेव चांगला हाताळतोय. फक्त गरज आहे ते म्हणजे चेंडू कशा प्रकारे तुम्ही टाकताय. पुन्हा एकदा हा चेंडू एक धाव पूर्ण केले सीतारामने आणि ओ हो फिटनेस का सांगतो मी, फिटनेस खूप महत्वाचा आहे. या 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या होती ती म्हणजे चोरगे उमरी संघाची 37. आणि आता क्षेत्ररक्षण मध्ये थोडस चेंज करतायत. 37 धावा झालेल्या. महादेवचं थोडंसं कुठंतरी आता महागडं षटक सुरू आहे. सीतारामने हा चौकार मारला, त्याच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू याला लेग साईडला मारला. 1 धाव पूर्ण केले आणि खरोखर चांगला क्षेत्ररक्षक त्यानेच तो कॅच घेतला आणि 2 धावा जरी दिल्या तरी संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवल्यात आपल्या चिकनवाडी संघासाठी. धावसंख्या जाते ती म्हणजे चोरगे उमरी 39. तिसरं षटक चालू आहे 39. मला वाटतं आतापर्यंतची सर्वात जास्त धावसंख्या झाली. पहिल्या वेळी काहीतरी 33-34 धावा असतील. आता 39. चांगली धावसंख्या उभारतोय चोरगे उमरी संघ. याच्यानंतर धावली आणि JMDCC शेंबडी टॉस का बॉट मध्ये यायचंय. पुन्हा एकदा लेग साईडला जोरदार तडाखा मारला आणि यस एक बाउन्स जातोय चौकार. शेवट चांगला केलाय तो म्हणजे सीताराम आणि त्यांच्या टीमने. धावसंख्या होते 43. 44 धावांचं आव्हान घेऊन चिकनवाडी संघ उतरणार आहे. याच्यानंतर धावली वर्सेस JMDCC टॉस का बॉस मध्ये यायचंय. आपल्याला टॉस करायचा आहे. JMDCC शेंबडी वर्सेस धावली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस यायचंय. चोरगे उमरी संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण आपल्याला सामने अजून खूप खेळायचे आहेत. मर्यादित सामने आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक त्या टाइम मध्ये तुम्हाला सामने संपवायचे आहेत. धावली वर्सेस JMDCC शेंबडी. माझा आवाज जर जातोय धावली टीम तुमच्याकडे आणि शेंबडी संघ तर टॉस का बॉस मध्ये यायचंय. चला आपण जातोय टॉस का बॉस मध्ये जिथे दिवसातील 3रा सामना खेळला जाणार आहे. धावली वर्सेस JMDCC संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. धावली संघ आणि JMDCC. आणि टॉस साठी मी बोलवतोय शिवाजी दादा शिंदे यांना मी विनंती करेन की टॉस का बॉस मध्ये यायचंय. कॉल कोण करणार? घेतो मी. ओके धावली संघ कॉल घेणार आहे. धावली वर्सेस JMDCC शेंबडी. यस टॉस स्प्रिंग होतोय. काटा मागितलेला आहे धावलीने आणि काटा. धावली काय सांगाल? समोर आहे JMDCC शेंबडी. काय सांगाल? 3 षटकांचे सामने आहेत. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल किंवा काय क्षेत्ररक्षण घ्याल या फलंदाजी? क्षेत्ररक्षक समोर आहे शेंबडी संघ. चांगला संघ आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा कारण आता आपले सामने बघतोय आपण 33 35 40 धावा होत आहे. तिकडे ग्राउंड चांगला आहे फलंदाजीसाठी. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल त्यांना? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. 30 धावांच्या आतमध्ये शेंबडी संघ. टॉस जरी हरला असेल तरी तुमचे संघ चांगला आहे. फलंदाजी गोलंदाजी तुम्ही अग्रेसर आहात. काय सांगाल? त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल 3 षटकामध्ये? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त कोणावरती असा तुम्ही ट्रस्ट करू शकता की तुमचा हा फलंदाज की यस तो फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यावरती आम्ही ट्रस्ट करू शकतो तुमच्या संघामध्ये? आहेत आमच्यात अक्षय आहे, विकी आहे, राजेश आहे, सुनील आहे. आहेत प्लेयर आमचे. क्या बात आहे. प्लेयर चांगली नावं घेतल्या. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सामना चाललाय. ओके ओके जास्त इकडे बोलत पण नका बसू. नाही बोलू होते तेवढं होते तेवढं.
चला सामनात 43 धावांचा आव्हान घेऊन उतरतोय तो म्हणजे जननी चिकनवाडी. जननी चिकनवाडीचे 2 फलंदाज मैदानावरती येत आहेत, अर्जुन आणि लक्ष्मण. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो म्हणजे चोरगे उमरी संघाचा चंद्रकांत कदम. 44 धावांचा आव्हान. 44 धावांचा आव्हान घेऊन उतरतोय तो म्हणजे जननी चिकनवाडी. बघूया पहिला गोलंदाज आहे, पहिला गोलंदाजी तयार आहे तो म्हणजे चंद्रकांत. 44 धावांचा आव्हान. पहिल्या षटकावरती हल्ला हा करावाच लागेल चिकनवाडी संघाला, कारण धावांचा आव्हान थोडंसं अवघड आहे. याच्यानंतरचा हाय व्होल्टेज सामना आहे JMDCC सेमडी वर्सेस धावली. बघायला विसरू नका मित्रांनो, चांगले चांगले स्टार आहेत या दोन्ही टीम मध्ये. चला सामना लवकर चालू करा, पेनल्टीचे शिकार होऊ नका मित्रांनो. आपल्याला सामने ठराविक वेळेमध्ये संपवायचे आहेत. चंद्रकांत पॉवर प्लेचा पहिला चेंडू. ओ हो, अवांतर धावेमध्ये वर सुरुवात होते वाईड चेंडूने. संघाचं खातं खोलतोय चिकनवाडी संघाचं. धावसंख्या होते 1. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि फलंदाजी करतात ते म्हणजे अर्जुन आणि लक्ष्मण. पुन्हा एकदा हा चेंडू. हो, सुंदर चेंडू, क्या बात आहे. हाणामारीच्या षटकामध्ये असे निर्धाव चेंडू. सॅल्यूट यार, सॅल्यूट या खेळाडूला. 2-1 चेंडू वाईट आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरील लगेच आपलं प्लॅनिंग बदललं. आणि मित्रांनो, प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चाललं पाहिजे की कशी मला गोलंदाजी करता येईल. पुन्हा एकदा चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, आणि हा चेंडू. ओहो, हा चेंडू सुद्धा निर्धाव काउंट करतोय. खरोखर एक ऍडव्हान्टेज असतं फलंदाजासाठी, ते म्हणजे आपली ऑफसाईड. जे स्टंपच्या ऑफसाईडला तुम्ही जेवढा खेळाडूला खेळवाल तेवढ्या तुम्हाला धावा कमी देता येतील. हे तंत्र खरोखर अवलंबलंय चंद्रकांत याने. आणि ही खरंच जमेची बाजू असेल ते म्हणजे चोरगे उमरी संघाची. पुन्हा एकदा हा चेंडू आणि या स्लिप मध्ये पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट जाते, माघारी जातोय तो म्हणजे अर्जुन. अर्जुन कुछ कर ना सका, अभी देखते आता एक करण. अर्जुन तो गया है, अभी करण क्या करता है. कारण गरज आहे मित्रांनो तुम्हाला हा सामना अटीतटी सामना. याच्यातून बाहेर तर तुम्हाला तुमचं साहित्य पॅक करावं लागणार आहे. त्याच्यामुळं खेळा मित्रांनो, गावासाठी खेळताय त्यावेळी 11 खेळाडूंनी जरी 44 धावांचा असेल, 4-4, 5-5 धावा केल्या तरी मित्रांनो टार्गेट जवळ जाऊ शकता. असं नाही की एकाच फलंदाजाने 15-20 धावा करायच्या आणि आपण हजेरी लावायची. त्यामुळे आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे युवराज. पहिलं विकेट गेलेले ते म्हणजे अर्जुनच्या रूपामध्ये. बघूया आता युवराज काय करतोय. पहिलं षटक चालू आहे, धावसंख्या 1च आहे. चंद्रकांत चांगला गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू स्लिप मधून जातोय. यस यस, घोडा फरार होईल का. हो यस, या चौकाराबरोबर धावसंख्या होते 5. चांगली धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती आघात केला चिकनवाडी संघाची. धावसंख्या 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चंद्रकांत हाताळतोय पहिलं षटक. चला चिकनवाडी संघ चोरगे उमरी एक टाइमचं लिमिट घ्या, कारण याच्यानंतर आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत. काही वेळेमध्येच तुम्हाला सामना संपवायचा आहे. धावसंख्या 5. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर चेंडू. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय चंद्रकांत. 5 धावा आहेत त्या म्हणजे चिकनवाडी संघाच्या. 44 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. बघूया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये किती धावा करतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. आणि पहिलं षटक इकडे समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5. आता 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा हव्या आहेत. 39. 12 चेंडू 39. अशक्य काही नाहीये, कारण सकाळपासून आपण बघतोय की हे ग्राउंड आहे ते फलंदाजीला अनुकूल आहे.
नंतर नंतर जसं दुपारचं सत्र असेल त्यावेळी बाकीत करणं आत्ताच अवघड होऊन जाईल. आत्ता सध्या तरी फलंदाजासाठी अनुकूल आहे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. 12 चेंडूमध्ये 39 धावा हव्या आहेत, त्या म्हणजे चिकनवाडी संघाला. 12 चेंडू 39 धावा. गोलंदाज सीताराम, नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे दुसरं षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सीताराम. 12 चेंडू 39 धावा. चिकनवाडी संघ कुठेतरी थोडा प्रेशर मध्ये, परंतु मित्रांनो ज्याने प्रेशर घेतला तोच पुढे गेला. मित्रांनो प्रेशर मध्ये तर प्रेशर कुकर सुद्धा शिटी मारतो. आपण तर माणूसच आहे, आपण सुद्धा शिटी मारली पाहिजे. यस, अवघड काही नाहीये जोपर्यंत मित्रांनो तुम्ही लढताय. कोणताही पराभव अंतिम नाही जोपर्यंत तुम्ही लढताय, आणि लढणं सोडायचं नाही मित्रांनो. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि हा चेंडू यस वाईट चेंडून सुरुवात होईल, ती म्हणजे धावसंख्या होईल 6. धावा. पहिला चेंडू वाईट चेंडू आलाय तो म्हणजे सीताराम याचा. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा वाईट. यस यस 7 धावा. धावसंख्या होते ती म्हणजे 7. बघा चोरगेवाडी संघाचा एक छोटा खेळाडू आहे आपल्याजवळ संघासाठी. बघा इकडे प्लेयरची नावं सांगायला आलाय. पुन्हा एकदा सीताराम गोलंदाजी ट्रॅक वरती. हा चेंडू आणि बघूया यस नाहीये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो यस 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 रनआउट झालाय. बघा ज्या स्पीडने त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू मारला नाही. यस याला बोलतात क्षेत्ररक्षण. ही क्षेत्ररक्षक आपल्याला बघायचंय, कारण कास पठार आणि उरमोडी प्रीमियर दोन्ही लीग बघितले. दोन्ही तर मुलं खूप हुशार आहेत, फक्त जमलं पाहिजे, सगळं जुळून आलं पाहिजे. आणि आता तो योग जुळून आला. धावबाद होऊन परततोय तो म्हणजे चिकनवाडी संघाचा फलंदाज युवराज. आणि आता नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे महेंद्र. धावसंख्या होते 8. दादा काय सांगाल चिकनवाडी संघासाठी, तुम्ही इकडे आलाय, चिकनवाडी संघ काय सांगाल इकडे मॅच जर तर मध्ये आहे, तुमचं काय मत आहे? होऊ शकते मॅच, फक्त षटकारांची गरज आहे. ओके दादा तुम्ही बोललात होऊ शकते मॅच, परंतु आता सुद्धा निर्धाव चेंडू जातोय. फलंदाजांना एक लक्षात ठेवलं पाहिजे, चेंडूचं गणित खूप अवघड होत चाललंय आणि आता तुम्हाला असं निर्धाव चेंडू सोडून चालणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर ते आघात करावा लागेल. ते आघात आपण पहिल्या मॅच मध्ये बघितले, बॅक टू बॅक 3 षटकार बघितले. निवृत्ती शिंदे सर सांगत होते, त्यांनी सांगितलं लगातार 3 षटकार होते ते. पुन्हा एकदा सीताराम गोलंदाजी ट्रॅकवरती आणि हा चेंडू 1 धाव पूर्ण केले. जाईल का चेंडू? नाही, 1च धाव आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे चिकनवाडी संघ. धावसंख्या 10. अजूनही धावसंख्येला वेग म्हणावा तसा आला नाहीये. आणि आपल्याकडे छोटा खेळाडू सुद्धा आहे चोरगे उंबरी संघाचा, आपण त्याची सुद्धा कमेंट घेऊया. हा चेंडू वरती पहिला जाऊया. सीताराम गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. हो आणि हा चेंडू सुद्धा लेग साइडला मारलेला. 1 धाव पूर्ण केले. 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलाय. सीतारामच्या या गोलंदाजीवरती 2 धावा आलेत आणि धावसंख्या होती ती म्हणजे 12. खूप चांगलं षटक हाताळलंय, ज्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे. चंद्रकांतने कुठेतरी अंकुश लावलाय. ओहो आणि हा झेल झालाच पाहिजे. ओहो हो हो हो, कसं चालणार असे झेल जर सोडणार तर काय बोलणार, नो कमेंट्स. आणि हा झेलबाद होता वाचलाय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती म्हणजे 14. दुसरं षटक चालू आहे. सीताराम बोलत असेल की काय अजून किती चांगली गोलंदाजी करायची, जर तुम्ही झेल सोडाल तर खूप अवघड होऊन जाईल. आणि हा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू जोरदार. हो आणि हा जाईल गॅप मधून टन टनाटन चौकार.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 18. आता 6 चेंडू 6 चेंडू शेवटचे 6 चेंडू. अवघड आव्हान आहे समोर. चिकनवाडी संघ थोडासा कुठेतरी प्रेशर मध्ये आहे. 6 चेंडूच बाकी आहेत आणि 26. बघा दोन्ही संघांना विनंती असेल की सामना लवकर, एकतर आपण सुरुवात थोडी लेट झाली आपल्याला, परंतु आपल्याला आता वेळेत सामने चालू करायचे आहेत. त्याच्यामुळे पेनल्टीचे शिकार होऊ नका. इकडे आयोजक बसलेले आहेत. सावरी गावानं सुंदर नियोजन केलं. आपल्याला त्यांना तसंच सहकार्य करावं लागेल, कारण खरोखर आज या गावची एकजूट मी बघितली. ज्यावेळी त्यांनी होम मिनिस्टर शो सुद्धा केला त्यावेळी सुद्धा त्यांचं प्लॅनिंग चांगलं होतं. आताचं सुद्धा पर्व शेवटचं होतं त्यांचं, परंतु त्याच्यात सुद्धा त्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे. खरोखर गावाला सॅल्यूट असेल नयन निकम यांच्याकडून. पुन्हा जातोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आणि हा चेंडू, ओहो हा चेंडू वरती खरोखर नो चेंडू. हा चेंडू होतो रोंड्या शॉट आला पाहिजे होता. मित्रांनो आपण सातारचे खेळाडू आहात. आपल्याला फुलटॉस चेंडू म्हणजे तुम्ही डोळे झाकलेच पाहिजे. फुलटॉस चेंडूला षटकारच मारला पाहिजे, परंतु हा चेंडू तुमचा नो चेंडू. तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे अक्षय. पुढचा चेंडू अक्षय याचा. ओहो फुलटॉस चेंडू, परंतु 1 धाव मिळते ती म्हणजे लेग बाईज. धाव संख्या होते 20. धाव संख्या 20. ह्याच्यानंतरचा हाय व्होल्टेज सामना आहे JMDCC शेमडी वर्सेस धावली. थोडस कुठं अवघड आव्हान होत चाललंय ते म्हणजे चिकनवाडी संघासमोर. पुन्हा एकदा अक्षय. ओ हो हा चेंडू मला वाटतंय नो आणि नो बरोबर हा चौकार. सोने पे सुहागा यार. हा मला वाटतं गोलंदाज एकतर मॅच काढून तरी देईल, नाही तर मॅच सरळ देऊन तरी टाकेल. बघा 5 धावा मिळाल्या. त्या धावसंख्येबरोबर धावसंख्या झाली 25. आणि गोलंदाज इकडे चेंज झालाय. 2 बिमर असल्यामुळे गोलंदाज चेंज झालाय. धावसंख्या 25. बॉलर चेंजला पेनल्टी आहे. लक्ष्मण बघूया इकडे इतिहास करेल का. इतिहास करायची वेळ आल्या, कारण 2 चेंडू मध्ये चांगल्या धावा आलेत. पुढचा चेंडू आणि अहो सुंदर असा चेंडू आहे. एक धाव मिळाला. 2 धावेचा दुसऱ्याही धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण करतोय तो म्हणजे चिकनवाडी संघ. सुशांत कदम आता आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चार चेंडू 17 धावा. अवघड असं काही नाहीये. 4 चेंडू 17 धावा. ओहो हो असा चेंडू नाही चालणार. 1 धाव नाहीये. 1 धाव तुम्हाला घेऊन जाणार नाही. 1 धाव तुम्हाला सामान पॅक करायला लावणार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 28. धावसंख्या. इथे कुठेतरी चोरगे उमरी संघ ठरतोय थोडासा वरचढ. पुन्हा एकदा ओ माय गॉड हा चेंडू आमच्याकडे. काय बात आहे. सन्मान केलाय आमचा. क्या बात आहे. काय नाव फलंदाजाचं नाव. महेंद्र बाहुबली. पण वेळ थोडीशी कुठेतरी गेली. महेंद्र वेळ तुमची पहिली सुरुवात या गोष्टीची पाहिजे होती. आता कुठेतरी वेळ गेले, परंतु सांगता येत नाही. क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. पुढचा चेंडू हो आणि हा चेंडू सुद्धा यॉर्कर ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय ते म्हणजे. आणि 1 चेंडू 9 धावा. आतापर्यंत तरी कोणताही फलंदाज अजून जन्माला आला नाही ज्याने 1 चेंडू 9 धावा केल्या. बघूया शेवटचं पर्व इकडे काय असं घडतंय का. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9. यस. आणि हा सामना जिंकतोय तो म्हणजे चोरगे उमरी संघ.